राज्यपाल शीला अशोक लांडे आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आदरणीय प्रमुख पाहुणे, सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, यकार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज, बा भीमाचा माझ्या मधून येतो। यकार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज, बा भीमाचा माझ्या मधून येतो। माझ्या मधून येतो गांधी बापू, माझ्या मधून येतो गांधी बापू, दाभोळकर उद्याचा माझ्या मधून येतो। आज मी तुम्हाला भाषण ऐकवायला नाही तर एक प्रश्न विचारायला उभा आहे। आपण दरवर्षी 26 जानेवारी साजरा करतो, पण कधी विचार केला आहे का प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? प्रजासत्ताक म्हणजे फक्त ध्वज, फक्त परेड, फक्त घोषणा तर नाही। प्रजासत्ताक म्हणजे जबाबदारी। 1950 साली भारताने जगाला सांगितले, 1950 साली भारताने जगाला सांगितले, आता मी स्वतःचा निर्णय स्वतःच घेणार आणि ते शक्य झालं संविधानामुळे। हे संविधान सांगते, तू श्रीमंत असो की गरीब, तू श्रीमंत असो की गरीब, तू मुलगा असो की मुलगी, तू मुलगा असो की मुलगी, सगळे समानच आहे। मित्रांनो, आज आपण शाळेत बसलो आहोत, पुस्तक उघडतो, स्वप्न पाहतो, कारण आपल्या आधी कोणीतरी संघर्ष केला होता ना। आता प्रश्न आहे आपण काय करणार? देशासाठी काही मोठं होण्याची गरज नाही लागत। देशासाठी काही मोठं करायला मोठं होण्याची गरज नाही लागत। आजच सुरुवात होते प्रामाणिक अभ्यासाने, शिस्तीने, योग्य वागणुकीने। आजचे विद्यार्थी जर जागा झाले तर उद्याच्या भारताला कोणी थांबू शकणार नाही। तर एकच ठरूया, मी भारतात राहणार नाही, तर मी भारत घडवणार आहे। संविधान आमची ताकद आहे, लोकशाही आमची ओळख आहे, आणि या भारताचं भविष्य